कोल्हापूर शिरोली इथल्या स्मशानभूमीतील अघोरी कृत्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा कोल्हापुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. चुटकी वाजवून भूतबाधा करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचा कारनामा उघड झालाय. दरम्यान आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा अघोरी प्रकारात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं घेऊन अशा तांत्रिक मांत्रिकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. शिवाय अशा अघोरी कृत्यांना कोणीही बळी पडू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय. परंतु आमच्याकडे अशी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही असं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. पाहूयात. एक बंधू बाबा चुटकी वाजवून भीती घालून वेगवेगळ्या प्रकारची भूतबाधा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते, परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये. आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला बंधू बाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवलं असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील, कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत. तो बंधू बाबा सध्या परिसरात नाहीये. आम्ही त्याच्या व्हिडिओवरनं त्या इसमाचा आम्ही शोध पण घेत आहोत. तो जिल्ह्याच्या बाहेर आहे आणि निवड ठिकाणी दरबार होते अशी माहिती आहे. आपण तपासामध्ये याचा हे करणार आहे तर ते तपास करणार. सध्या जी प्राथमिक माहिती मिळते, मागच्या 2-3 महिन्यापासून तो कोल्हापूर जिल्ह्यात नाहीये, कोल्हापूर शहरात नाही अशी माहिती मिळते. तरी त्याचा नवीन ठाव ठिकाणा शोधतो आम्ही. सर, आगामी निवडणूक